वयाच्या 40 नंतर शरीर निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टींची खास काळजी घ्यावी. 1. 40 नंतर गव्हाची चपाती खाण्यापेक्षा ज्वारी आणि बाजरीची भाकरी खाणं जास्त लाभकारक आहे, कारण त्यामुळे आपली हाडे मजबूत राहतात. 2. दुपारच्या जेवणामध्ये दररोज एक वाटी सलाड नक्की घ्या. त्यामुळे तुम्ही खाल्लेलं जेवण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पचन होण्यासाठी मदत होते. 3. महिला जेव्हा 40 ओलांडतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये हार्मोन्सचे असंतुलन होण्यास सुरुवात होते. हे असंतुलन संतुलित करण्यासाठी जवस नक्की खा. त्यामुळे आपल्या शरीराचा हार्मोनल बॅलन्स चांगला राहतो. 4. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. झोपेला कधीही नगण्य समजू नका. रात्रीची गाढ झोप तुमच्या संतुलित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही 7 तास झोप घेतली तर तुम्हाला कधीही थकवा जाणवणार नाही. 5. रोज तुपाचं सेवन करावं, कारण तूप हे आपल्या शरीरातील प्रत्येक भागासाठी एक वंगणासारखं काम करतं. त्यामुळे आपला मेंदू आणि सांधे व्यवस्थित कार्यरत राहतात. 6. वयाची 40 पार केली की आपल्या जिभेवर देखील थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे साखर खाणं कमी करा किंवा खाऊच नका. गोड खाण्याची इच्छा झाली तर साखरेऐवजी तुम्ही गूळ, खजूर किंवा मनुके खाऊ शकता. 7. या वयामध्ये शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भासू लागते. कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी दररोज 1 चमचा तीळ न चुकता खा. तिळामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियम नैसर्गिकपणे वाढायला सुरुवात होते. 8. या वयामध्ये हळूहळू पचनासंबंधी तक्रारी सुरू झाल्यामुळे कधी कधी पोट फुगारा पकडतं. त्यावेळी रात्री सुंठ आणि मध घ्यावं. त्यामुळे झोपही चांगली लागते आणि पचनही व्यवस्थितपणे होतं. 9. फार आंबवलेले आंबट पदार्थ खाऊ नका. 10. संध्याकाळी चहा कमी करा. त्याऐवजी तुम्ही कोकम सरबत, लिंबू पाणी किंवा गरम पाणी पिल्यास सुरुवात करा. 11. या वयामध्ये हाडांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडं दुखण्याचा त्रास सुरू होतो. तो कमी होण्यासाठी तुम्ही तिळाचे आणि गुळाचे लाडू खाण्यास सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला लवकरच तुमच्या हाडं दुखण्यामध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल. 12. पोट नैसर्गिकरित्या व्यवस्थित साफ व्हावं यासाठी रात्री झोपताना 1 ग्लास कोमट पाणी प्या. त्यामुळे सकाळी तुमचं पोट व्यवस्थितपणे साफ होईल. 13. साखरेमुळे शरीरामध्ये अनेक व्याधी उद्भवायला लागतात, म्हणून शक्य तितकी साखर टाळावी. 14. सकाळी जेव्हा उठाल तेव्हा थोडे पाणी घेऊन तोंडातील पहिली लाळ गुळण्या करून घ्या. त्यामुळे ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते. 15. हाडाच्या आरोग्यासाठी आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही लहान गव्हाच्या दाण्या इतका चुना मिसळून तो प्यावा. 16. दिवसातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे. 17. रात्री झोपताना ग्लासभर पाण्यामध्ये मेथीचे दाणे भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते पाणी प्या. मेथीचे दाणे चावून खा. हे मेनोपॉजच्या काळामध्ये खूप मदत करते. 18. कधीही वजन वाढू देऊ नका. वजनाकडे लक्ष ठेवा, कारण 40 नंतर जरा जरी वजन वाढलं तरी त्याचा हृदयावरती दाब दुप्पट पटीने पडतो. रोज 20 मिनिटं वेगाने चालणं सुरू करा. हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. 19. हाडं ठिसूळ बनू देऊ नका. या वयामध्ये शरीराला कॅल्शियमची आवश्यकता खूप जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे ज्या गोष्टींपासून कॅल्शियम मिळतं त्या गोष्टी जास्तीत जास्त आहारामध्ये समाविष्ट करा, जसे तीळ, दूध, दही, ड्रायफ्रुट्स इत्यादी. 20. शरीराच्या विविध चाचण्या करणं आवश्यक आहे. शरीरातील B12 आणि D3 तपासा. जर शरीरामध्ये या विटॅमिनची कमतरता झाली तर थकवा, चक्कर यायला सुरुवात होते. 21. पोटाची चरबी म्हणजे एक प्रकारचा शरीराने दिलेला अलार्म. ती कमी करण्यासाठी रात्री जड अन्न टाळा. तसेच जेवण 7च्या अगोदर जेवून घ्या. 22. या वयामध्ये कोणत्याही गोष्टीचा ताण घेणं कमी करा, कारण ताणामुळे अनेक आजार उद्भवतात. ताण घेण्यापेक्षा एखादी गोष्ट त्रासदायक आहे असे वाटले तर शांत बसा, खोल श्वास घ्या. त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होण्यास मोठा फायदा होतो. 23.
पाणी पिण्याची सवय बदला. शरीर 40 नंतर पटकन डिहायड्रेट होतं. दर 1 तासाला 1 ग्लास पाणी इतकं साधं आलं तरी प्रभावी होतं. रोज 30 उठाबशा काढा. गुडघे, कंबर, पाठ मजबूत राहते. 24 पांढरं मीठ पूर्ण बंद करा. सैंधव मिठाचा वापर करा. 25 निरोगी आरोग्यासाठी रोज तुळशीची पाने, कडुलिंबाची पाने, बेल ही 4 ते 5 पाने चावून खा. 26 चौरस आहार घ्या. जाऊ तिथे खाऊ या गोष्टी टाळा. 27 रोज त्रिफळा सकाळी दुधासोबत पूरक आणि रात्री गरम पाण्यासोबत रेचक म्हणून घ्या. 28 महिन्यातून एकदा तरी उपवास करा. हलके अन्न घ्या. प्राणायाम, योगा, चालणे कमीत कमी 45 मिनिटं करा. मन एखाद्या ठिकाणी एकाग्र करा. 29 मोबाईलच्या आहारी जाऊन जागरण करू नका. दुपारी बिलकुल झोप घेऊ नका. त्यामुळे डायबेटिसचा धोका वाढतो. 30 महिन्यातून एकदा एरंडल तेल घ्या. पोटाचा कोठा मऊ होतो. 31 पेरू आणि टोमॅटोच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. त्यामुळे बियांसह पेरू आणि टोमॅटो खावे. 32 मखाने पावडर व खारीक पावडर दररोज 1 ग्लास दुधातून घ्यावी. 33 40शी जवळ आली की काही आजार डोके वर काढायला लागतात. कारण 40शी नंतर शरीराची चयापचयाची गती मंद झालेली असते आणि अतिरिक्त चरबी साठवून शरीर बेढप दिसायला सुरुवात होते. तेव्हा गरज असते आरोग्याची काळजी घेण्याची. 34 रोजच्या जेवणात तृणधान्य, कडधान्य, डाळी, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा. दिवसातून किमान 1 किंवा 2 ऋतूनुसार फळ खा. 35 फॉलिक ॲसिडसाठी डाळी, फळे, खजूर, गूळ, शेंगदाणे, बीट, गाजर आदींचे नियमितपणे सेवन करा. 36 वाढत्या वयाबरोबर स्नायूंचा झपाट्याने ऱ्हास होत असतो. त्यामुळे फास्ट फूड, जंक फूड ऐवजी आपल्या आहारात जास्त प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स देणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. 37 40 नंतर महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतो. हे टाळण्यासाठी त्यांनी आपल्या आहारामध्ये लोहयुक्त पदार्थ खावेत. त्यासाठी पालक, राजमा, चणे, कोरडे जळदाळू, हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता. 38 नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे. कारण ते तुमचे चयापचय योग्य करतात व पोटाची चरबी कमी करायला मदत करतात. 39 सकाळी 8 ते 10 पर्यंत कोवळ्या उन्हात बसा. व्हिटॅमिन डी ची पातळी वाढेल. त्याचबरोबर आहारातून व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सॅल्मन मासे, अंड्यातील पिवळा बलक यांचे सेवन करा. 40 आहारात काजू, बदाम आणि अक्रोड यांचे प्रमाण वाढवावे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ